अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे महानुभाव पंथीयांची काशी म्हणून ओळखले जाते। माईम भटांनी लिहिलेला लीळाचरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ रिद्धपूर या ठिकाणीच लिहिला गेला। अमरावतीवरून 40 किलोमीटर अंतर असलेले अमरावती जिल्हा आणि चांदूर बाजार तालुक्यातले हे एक गाव जे रिद्धपूर म्हणून प्रसिद्ध आहे। या ठिकाणी संपूर्ण भारतातून महानुभाव पंथीय येत असतात। रिद्धपूर ही गोविंद प्रभूंचीही कर्मभूमी असल्यामुळे महानुभाव पंथीयांचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून रिद्धपूरची ओळख आहे। रिद्धपूरला प्राचीन असा इतिहास लाभलेला आहे आणि अमरावती जिल्ह्याच्या सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आता मराठी विद्यापीठ सुरू झाले आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 13 सप्टेंबरपासून रिद्धपूरच्या रेल्वे स्थानकाचंही लोकार्पण करण्यात आलं आहे। राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्या हस्ते रिद्धपूरच्या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं। बडनेरा नरखेड मेमो या गाडीचा थांबा या रेल्वे स्टेशनला मिळणार आहे। तर भविष्यात इतरही मोठी रेल्वे स्थानकं रिद्धपूरशी जोडले जाणार असल्याची आशा येथील स्थानिकांनी व महंतांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे या भागाचा शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात विकास होण्याचा हातभार लागणार आहे। गेली 25 वर्षे येथील रेल्वे स्थानकासाठी रिद्धपूरवासियांनी जो लढा दिला त्याचा हा विशेष वृत्तांत। मराठी विद्यापीठ जे रिद्धपूरला सुरू होणार आहे त्याच्यासाठी एक वेगळा निधी इथे मिळाला आहे, पण त्या विद्यापीठाची संपूर्ण इमारत उभी राहण्यापूर्वी आता सध्या या थीम पार्क मध्येच त्या विद्यापीठाला सुरू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे आणि इथूनच आता विद्यापीठाची लवकरच सुरुवात होणार आहे, ज्यासाठी विद्यार्थ्यांचे कलही येतोय। विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन्स पण सुरू झालेल्या आहे असं सांगण्यात आलंय। कुलगुरूही मिळालेले आहेत, तेव्हा लवकरच या थीम पार्कचे ओपनिंग होईल, इथे विद्यापीठ आता सुरू होईल आणि नंतर थीम पार्कच्या नंतर इथे जो काही गोविंद प्रभूंच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या गोष्टी इथे निर्माण केल्या जाणार आहे त्याही लवकरच निर्मित केल्या जाणार आहे। जवळपास 20 वर्षांपेक्षाही जास्त काळ रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव होते, त्यावेळापासून या रेल्वे रुळाची, ह्या रेल्वे स्टेशनची मागणी इथल्या स्थानिकांनी केली, इथल्या संत महंतांनी केली होती। मात्र गेले अनेक वर्ष या दरम्यान लोटले गेले, अनेक रेल्वे मंत्री बदलले, मात्र हा रेल्वे रुळ पूर्ण होऊ शकला नाही। मात्र अलीकडेच हा रेल्वे रुळाचं काम पूर्ण झालं, ज्यामध्ये गावकऱ्यांनी सुद्धा सहयोग दिला, कारण रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं की 400 मीटरचा रेल्वेचा रुळाचा ट्रॅक जो आहे तो गावकऱ्यांच्या सहयोगाने बनवण्यात यावा, गावकऱ्यांच्या सहयोगाने बनवण्यात यावा। तर गावकऱ्यांनी सुद्धा त्याला सपोर्ट केला आणि काही रेल्वे स्टेशनच्या रुळाचा काही भाग गावकऱ्यांनी मिळून बनवला आणि आज गेल्या अगदी काही दिवसांपूर्वीच रिद्धपूरच्या रेल्वे स्टेशनची उद्घाटन झालं आणि इथे आता नरखेड बडनेरा जी मेमो ट्रेन आहे, जी नरखेडवरून निघून बडनेराला पोहोचते, मध्ये चांदूर रेल्वे वरुड, मोर्शी करत ती या भागात येते, त्या रेल्वेला आता रिद्धपूर या स्थानकाच्या ठिकाणी तिला थांबा मिळणार आहे। आपण आता आहोत रिद्धपूरच्या रेल्वे स्टेशनच्या या तिकीट घरमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्यासोबत तिकीट मास्टर लोहे साहेब आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या रेल्वे स्टेशनच्या एकंदरीत प्रवासाबद्दल। त्यांनी जवळपास 5 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना इथे मिळालेला आहे, ज्यामुळे त्यांनाही एक रोजगार इथे लाभलेला आहे। रिद्धपूरचेच ते रहिवासी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की रेल्वे आता आज जवळपास 4 गाड्या दिवसातून जातात, बडनेराकडून नरखेडकडे, नरखेडकडून बडनेराकडे, त्यापैकी 2-3 गाड्या गेलेल्या आहेत। किती प्रवासी गेलेत, तिकीटचे दर काय आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रफुल्ल लोहे। हा कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेला आहे जवळपास 5 वर्षासाठी, मध्य रेल्वे नागपूर। आणि वरची लोक त्यांचं मी धन्यवाद करतो आणि गावकऱ्यांचा ज्यांनी सपोर्ट केला याला त्यांचं पण धन्यवाद करतो। 13/9/2024 या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि रेल्वे स्टेशन रिद्धपूर हे मान्य करून काल उद्घाटन इथे संपन्न झालेलं आहे, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आणि इथे मान्यवर म्हणून राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब सर ते आले होते, परत अमृतदादा कारंजेकर ते पण होते आणि राजेंद्रदादा वांदेशकर यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे। तर असं आहे की एक सोयीस्कर इथे रिद्धपूरसाठी हे रेल्वे स्टेशन बनलेलं आहे आणि असं रेल्वे स्टेशन या रोडवर गावठाणात कुठेच नाही आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद करतो। आणि पुढे मला असं वाटते की पुढे इथे
अजून काही सुविधा उपलब्ध होतील असं मध्य रेल्वेचं पण बोलणं आहे. आणि मध्य रेल्वेचं पण मी नागपूरच्या मध्य रेल्वेचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला अशी सेवा घडवून आणली. त्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद करतो. या इथल्या तिकीट दर कसे आहेत आम्हाला सांगा. इथले तिकीट दर असे आहे की रिद्धपूर ते नवी अमरावती इथे 10 रुपये, रिद्धपूर ते बडनेरा 15 रुपये, आणि या साईडला रिद्धपूर ते मोर्शी 10 रुपये, रिद्धपूर ते पुसला वरुड 20 रुपये आणि रिद्धपूर ते नरखेड 25 रुपये. धन्यवाद. अतिशय 10, 20, 25 रुपये सारख्या अतिशय माफक दरामध्ये रिद्धपूरवरून वरुड असेल, मोर्शी असेल, नरखेड असेल, अमरावती असेल, या ठिकाणी आता हा प्रवास इथल्या प्रवाशांना उपलब्ध होतो आहे. आणि तिकीट दर आपण जाणून घेतले. इथले काही गावकरी आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया, कारण रिद्धपूर आणि त्यांच्या गावकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. हा, रिद्धपूर हे ऐतिहासिक गाव असून रिद्धपूरला रेल्वेची फार गरज होती आणि माफक दरात प्रवास सुद्धा उपलब्ध आणि पुष्कळ दुरून रिद्धपूर हे तीर्थक्षेत्र असून रिद्धपूरला जरूर होती आणि पुन्हा बाकी गाड्या उभ्या राहतील सुपर अशी मी आशा बाळगतो. रिद्धपूर सेवा समितीचे सचिव महंत वाईंदेशकर महाराज आपल्यासोबत आहेत, ज्यांची ह्या रेल्वे स्टेशनची मागणीच ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली, ज्यांनी हा संपूर्ण प्रवास पाहिला. या संपूर्ण प्रवासाचे मुख्य साक्षीदार जे आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया या रेल्वे स्टेशनच्या एकंदरीत जडणघडणीच्या इतिहासाबद्दल. मी महंत वाईंदेशकर. विशेष म्हणजे रिद्धपूर हे महानुभाव पंथाची काशी आहे. श्री गोविंद प्रभू बाबांचं हे 800 वर्ष इथे 800 वर्षे होऊन गेले. 125 वर्षे त्यांचं इथं राज्य होतं. आणि ज्यावेळेस हे रेल्वे स्टेशनचा सर्वे झाला तेव्हापासून ती मनातली खतखत होती जुन्या लोकांची पण की इथं स्टेशन झालं पाहिजे. परंतु केंद्र सरकारच्या निकषामुळे ज्यावेळेस माती काम सुरू झालं तेव्हापासून आम्ही गोविंद प्रभू तीर्थ सेवा समितीच्या वतीने मागणी करत आहोत, परंतु त्याला यश आलं नाही. 10 वर्षाच्या अगोदर 7-8 वर्षाच्या अगोदर पुन्हा मागणी सुरू केली. त्यावेळेस इथले नागपूरचे रेल्वे प्रबंधक यांनी आम्हाला एक सल्ला दिली की तुम्ही हे मातीकाम केलं 400 मीटर तर याला थोडासा वेग येईल आणि केंद्र सरकार सुद्धा लवकर मंजूर करेल. मग त्याच्यानंतर बरेचसे लोक हे जुळत गेले. समिती जर होतीच सोबत, परंतु मग कविश्वर कुलाचार्य आताचे कारंजेकर बाबा हे सुद्धा आमच्या सोबत आले आणि खरं म्हणजे तेव्हापासून त्याला वेग आला मागणीला. बऱ्याच रेल्वे मंत्र्यांची आम्ही भेट घेतली, परंतु त्याला काही उपयोग झाला नाही. देवे गौडा, लालू प्रसाद यादव पासून तर खरगे असतील, त्यावेळेस ते रेल्वे मंत्री होते काँग्रेसच्या वेळेस. त्याच्यानंतर गौडा होते, सदानंद गौडा. म्हणजे प्रत्येक रेल्वे मंत्र्याची अमरावतीच्या बाबासोबत कारंजेकर बाबा, एकदा गोपीराज बाबा सुद्धा होते लालू प्रसाद यादवच्या वेळेस, परंतु त्याला यश आलं नाही. आणि मग हे मातीकाम झाल्यानंतर आता सरसंघचालक मोहन भागवत आणि कारंजेकर बाबांचे संबंध चांगले आहेत. त्याच्यामुळे आणि देवेंद्र फडणवीस आपल्या धर्माविषयी नागपूरचे विदर्भातले असल्यामुळे त्यांनी सुद्धा त्याला पाठपुरावा सुरू केला. आणि शेवट म्हणजे रेल्वे मंत्र्यांच्या सर्वांच्या भेटी घेतल्यानंतर शेवटी सरसंघचालक मोहनजी सर यांना सांगितलं की बा असं आमचं हे आहे, इतक्या वर्षापासून 10 वर्षापासून मागणी आहे, 15 वर्षापासून, परंतु ते होत नाही. त्यांनी लगेच दिल्लीला फोन केला आणि कारंजेकर बाबांना सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी तिथे पोहोचा, तुम्हाला मंजुरात मिळून जाईल. त्याप्रमाणे या 6 महिन्याच्या अगोदर अमरावतीचे बाबा कारंजेकर बाबा तिथे गेले आणि त्यांनी हे जाण्याच्या अगोदर पत्र तयारच होतं, ते पत्र दिलं आणि 4 महिन्यापासून हे काम सुरू होतं. परंतु त्यावेळेस मागणी अशी होती व्हील स्टेशन मागा, असं त्यांचं म्हणणं होतं. आम्ही व्हील स्टेशन मागितलं होतं म्हणून हे काम या स्थितीत आहे सध्या. परंतु याच्यावर आता आमचं समाधान नाही आहे. आता एक कसं आहे, आम्हाला पाहिजे महत्त्वाच्या काचीकुडा आहे, यशवंतपूर आहे, ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत याच्यातून लांब लांबून लोक येणारे आहेत, त्याकरता त्या गाड्या सुरू पाहिजेत. त्या गाड्या सुरू करण्याकरता दोन्ही साईडनी 600 मीटरचं प्लॅटफॉर्म पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे रेल्वे प्रबंधकाचं. आणि त्याप्रमाणे त्यांनी एस्टिमेट आता केलेलं आहे. ते 1 वर्ष 7 महिने 8 महिन्यानंतर त्याही गाड्या सुरू होतील अशी अपेक्षा आहे. अपेक्षा म्हटल्यापेक्षा होणारच आहेत. परंतु काल जी मेमो उभी केली त्यांनी, उद्घाटन केलं
याच्यामुळे जे खेड्यापाड्यातले लोक आहे यांना बरीचशी सुविधा झाली. कारण एस टीने जातो म्हटलं तर रिद्धपूरहून 60 रुपये लागतात अमरावतीला, आणि रेल्वेने जातो म्हटलं तर 10 रुपयात जाणं होते. म्हणजे एवढा फरक आहे. आणि साधं सुद्धा लोकांना इथं आता गावाच्या जवळ असल्यामुळं कोण्या म्हणजे ऑटोची गरज नाही, काही नाही. नाहीतर आम्हाला त्या चांदूर बाजारावरून इथं ऑटो करून यावं लागेल तिथं उतरल्यानंतर. आणि म्हणून तो कालचा आमचा जो दिवस आहे तो आम्हाला सुवर्ण अक्षरांसारखा लिहिलेला आहे. मोठ्या गाड्या नंतर थांबतीलच एक्सप्रेस वगैरे, परंतु हे जे आता कालपासून सुरू झालं यामुळे सर्व आम्ही मानवापंथी म्हणा किंवा सद्भक्त म्हणा सर्व आनंदित आहोत. आणि विशेष म्हणजे दुरून लोक इथे येतात, आंध्रातून पंजाबातून या सर्व लोकांनी येण्यासाठी ते सुविधा आहे. त्यात काल सर्व संत महंत आमचे इथले सर्व उपस्थित होते. बाबा काल नव्हते, हे उपाध्यक्ष आहेत गोविंदप्रभू तीर्थ सेवा समितीचे, हे काल नव्हते इथे म्हणून हजर नव्हते, कालही आले असते ते. तर असं आमचं हे म्हणजे बरेच कष्ट लागले. हे फार म्हणजे प्लॅटफॉर्म करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. मेहनत तर दिली, परंतु स्वतः शरीरानं पावडे कुदळे आणून हे प्लॅटफॉर्म करू लागले. याबद्दल सर्व गावातल्या लोकांचे मी आभार मानले, कालही मानले, आजही मानतो. आणि यानंतर आता या 5 वर्षात जवळजवळ मराठी विद्यापीठ महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस असल्यामुळे किंवा हे हिंदू धर्माचे एक सरकार असल्यामुळे त्यांनी रिद्धपूरला विशेष लक्ष दिलेलं आहे. मराठी विद्यापीठ जगातलं एकमेव रिद्धपूरला आहे आणि सुरू पण झालेलं आहे. ते म्हणजे कुलगुरू वगैरे त्याचे काल कुलगुरू होते इथं, डॉक्टर अविनाश गावकर म्हणून कुलगुरू आहेत, ते रुजवी झाले आहेत. त्याच्या म्हणजे विद्यार्थी सुद्धा प्रवेश घेणं सुरू झालेलं आहे. 28-30 विद्यार्थी झालेले आहेत. आणि हे रेल्वे झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची सोय होणार आहे आणि बाकी गरीब जे येणार असतात जवळपासचे यांची सोय होणार आहे. यामुळं जे केंद्र सरकारने केलं आणि याच्या पुढेही ते आता मोठं दोन्हीकडून प्लॅटफॉर्म करणार आहेत, याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही केंद्र सरकारचे आभार मानतो आणि राज्य शासनाचे आभार मानतो. यातला म्हणजे मानवा पंथाचे हे गाव अगोदर रिद्धपूर पार्श्वभूमी जर म्हटलं तर फार महत्व आहे. 90,000 लोकसंख्या इथे होती 800 वर्षापूर्वी आणि सर्व ब्राह्मण समाज जास्त होतात. 19 बाजार हाटा होत्या इथे रिद्धपूरला. आता त्याला पूर्ण परकोट होता, 4च दरवाजे फक्त होते इथे प्रवेशद्वार, बाकी सर्व म्हणजे परकोट अचलपूर सारखं याच्यासारखं परकोट होतं. ते सर्व आता 800 वर्षाचा काळ गेला त्याच्यामुळे ते सर्व हे झालं, कमी होत गेलं. आणि इथे 250-300 मंदिरे आहेत आमच्या श्री गोविंद प्रभूचे शिष्य चक्रधर स्वामी, ते पहिल्यांदा इथं येऊन गेले आणि इथून मग त्यांची भ्रमंती पूर्ण महाराष्ट्रामध्ये समतेचा उपदेश करत म्हणजे जाती धर्माचा भेदभाव न पाळता त्यांनी तो मग प्रचार केला पूर्ण महाराष्ट्रावर. अशी या रिद्धपूरची महत्व आहे. आणि यापुढे जवळजवळ इथं 3 यात्रा होतात. आषाढी पौर्णिमेला, त्याच्यानंतर चैत्र महिना म्हणजे इंग्लिशमध्ये एप्रिल महिन्यामध्ये, आणि आता उद्या श्री गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सव मोठ्या थाटात जोरात होतं. जवळजवळ 5-10 हजार लोक असतात. इजळीचे जवळजवळ एकाच गावचे 1000-1500 लोक आज इथे आहेत मुक्कामी. त्यांच्याकडून तो सर्व खर्च असतो अन्नदानाचा वगैरे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य सर्व भारतातले लोक इथे येतात आणि दरवर्ष जवळजवळ 2-3 हजार लोक येणं जाणं करतात. म्हणजे वर्षभरात एकंदरीत भारतातून किती भाविक इथे व्हिजिट करतात? वर्षभरात कमीत कमी 20 ते 25 लाखाच्या वर होत असतील. 25 लाख वर. आणि म्हणजे आता या 10 वर्षात एवढी आवक वाढली की रोजचे 5-10 हजार लोक येतात. दिसत याच्यासाठी नाही की आजकाल सर्वांजवळ वाहनं झालेले आहेत, त्याच्यामुळे येणं जाणं हे रोजचं 10-15 हजाराचं असते. म्हणजे नेहमी पार्किंग ते भरलंच असते आमचं 24 तास. आता हा रेल्वेचा प्रवास झाल्यामुळे ही संख्या अजून वाढू शकते. प्रवास झाल्यामुळं आणखी जास्त वाढू शकते. कारण आता ते कोणी मध्य प्रदेशमध्ये म्हणा, इंदोर यशवंतपूर जे गाडी आहे किंवा दिल्लीचे लोक इकडे, मराठवाडा आंध्रापासून लोक इकडे जास्त वाढतील, आणखी गर्दी वाढेल याच्यापेक्षाही. भविष्यात कशाबद्दल जवळपास 28 कोटींची तरतूद इथल्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी करण्यात आलेली आहे, तर कशा प्रकारचा विकास तुम्हाला अभिप्रेत आहे? अभिप्रेत असा आहे तो की आतापर्यंत मागच्या वेळेस 22 कोटी 35 लाख रुपये मिळाले आम्हाला विकासासाठी, परंतु त्याच्यामध्ये गावातले रस्ते झाले अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे. वास्तविक ते बसत नव्हते नियमामध्ये तीर्थस्थळाचा पैसा म्हटल्यावर, तरी आम्ही ते बसवायला लावले. कारण एका गावात राहतो आपण, एकीकडे स्वच्छ गाव आणि एकीकडे घाण, म्हणून आपण ते रस्ते घेतले अगोदर. आणि त्याच्यानंतर 6 कोटीचं थिंक पार्क केलेलं आहे इथे आता मातंग विहिरीवर. आणि सुंदर इमारत झाली जी 6000 स्क्वेअर फूटची एक इमारत आहे. त्याच्यानंतर बाहेर सौंदर्यीकरण आहे आणि त्याच्यामध्येच आता सध्या
तात्पुरतं 1-2 वर्षासाठी मराठी विद्यापीठ चालू राहणार आहे. आता जे नवीन 25 कोटी आता आम्हाला मिळाले, यामध्ये ग्रंथालय आहे एक मोठं, त्याच्यानंतर पार्किंग आहे, म्हणजे धर्मसभा वजा पार्किंग आहे त्याच्यामध्येच, आणि भक्तनिवास आहे. अशा 3-4 इमारती त्याच्यामध्ये आहेत. वाजेश्वरी जो आमचा मुख्य लीळाचरित्र ग्रंथ आहे मराठीतला, तो वाजेश्वरी लिहिला गेलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी एक लीळाचरित्र स्मारक म्हणून एक मोठं उभं होईल. तिथेच एक ग्रंथालय सुद्धा होईल मोठ्या 4-5 कोटीचं. आणि मग इकडे राजमठाजवळ लोकांची सोयीसाठी, सुलभ सोयीसाठी मोठं एक धर्मसभा असाच हॉल म्हणून आहे, तोही 5-6 हजार स्क्वेअर फूटचा होईल. असे बरेचसे असे कामं आहेत की आपल्याला आणखी करायची संधी आहे. आणि दरवर्षी ते 25 कोटी आपल्याला देणार आहेत. आता रिद्धपूरलाच अगोदर दिले होते, आता त्यांनी महाराष्ट्रातले कमीत कमी 8 तीर्थस्थळं घेतली आहेत. पैठणचं आहे, पंचाळेश्वरचं आहे, त्याच्यानंतर बीडचं आहे, पोहीचा देव आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 8-9 कोटी रुपये त्यांनी टाकलेले आहेत. जाळीचा देव आहे आमचा मेन म्हणजे महत्वाचं ठिकाण. पंचाळेश्वर म्हणजे या राज्य शासनानं अर्थसंकल्पामध्ये एवढा मोठा निधी कोण्याच सरकारने दिला नाही. तो या अर्थसंकल्पामध्ये 200 कोटी रुपये तीर्थस्थळासाठी दिलेले आहेत. आणि 200 कोटीतून आम्हाला जवळजवळ आता या शिखर परिषदेमध्ये 78 कोटी मंजूर करून 8-9 ठिकाणं टाकले आहेत. त्याच्यामध्ये पंचाळेश्वर आहे, पैठण आहे, त्याच्या पोहीचा देव आहे, काटोल आहे, बीड आहे, आणखी जाळीचा देव घेतलाय, फलटण आहे महत्वाचं सण, श्री चक्रपाणी. महानुभाव पंतांचे ज्या ठिकाणी ठिकाणं आहेत, तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी इथे विष्णू गोद्रीला आमचं तीर्थस्थळ आहे, तिथे सुद्धा 18 कोटी रुपये दिलेले आहेत. आष्टी आहे, असे म्हणजे 10-12 ठिकाणी एकूण 78 कोटी यावेळेस मिळेल. म्हणजे GR निघाले त्याचे आता. आणि बाकीचे जे उर्वरित आहे 200 कोटीतले, हे टप्प्याटप्प्याने जसे आपण गरज पडेल तसे मिळतील. आणि मराठी विद्यापीठासाठी सुद्धा त्यांनी 200 कोटी रुपये अलग टाकलेले आहेत. त्यांना 100 एकर जागा पाहिजे मराठी विद्यापीठाला, तर त्यांच्यात आता त्यांनी एकदम 100ची परवानगी न देता 50 एकराची परवानगी दिलेली आहे, मंजुरात दिलेली आहे. त्यासाठी सुद्धा त्यांनी पैसे टाकलेले आहेत हेडवरती. आणि त्याचं वर्ष या 5-6 महिन्यात त्याचंही काम सुरू होईल. पुढे ते काम होईपर्यंत ते विद्यापीठ या ठिकाणी राहील. करण्यासारखं भरपूर आहे, कारण इथं सर्व समाजाचे लोक आहेत. त्याच्यामुळे सौंदर्यीकरण किंवा लोकांना असं कुठे गेलं मंदिरात म्हणजे 5 मिनिटं 10 मिनिटं बसावं वाटल अशा परिस्थितीत आम्हाला ते प्रेक्षणीय स्थळ करायचे आहेत. जवळपास जागतिक स्तरावरचं एक प्रेक्षणीय स्थळ या ठिकाणी होत आहे. ज्या सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, सगळाच विकास या ठिकाणी होतोय. काय सांगाल? श्री क्षेत्र रिद्धपूर हे महानुभाव पंथाचं श्री गोविंद प्रभू बाबांचं 125 वर्ष या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे. आणि श्री गोविंद प्रभू बाबांचे शिष्य श्री सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या ठिकाणी ज्ञानशक्तीचा स्वीकार करून संपूर्ण महाराष्ट्रावर परिभ्रमण करून जे विश्व कल्याणकारी तत्वज्ञान आहे ते जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचं काम श्री सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी केलेलं आहे. आणि या ठिकाणी जे संत महंत आहेत यांच्या सहकार्याने या ठिकाणी हे रेल्वे स्टेशनचंच नाही तर ह्या रिद्धपूरचा विकास आराखड्यामध्ये यांनी अति कष्टाचे प्रयत्न करून या ठिकाणी हे रेल्वे स्टेशन आणि रिद्धपूरचा विकास घडण्याचं कार्य सर्व संत महंतांनी केलेलं आहे. नमस्कार, मी गौरव गजाननराव जामटे, ग्रामपंचायत सदस्य रिद्धपूर. इथे जे ट्रॅक बनलेला आहे ही मागणी खूप दिवसापासून होती आमच्या ग्रामस्थांची. पण इथं विशेष जे सहकार्य किंवा विशेष जे लक्ष दिलं ते आमचे जे राज्यसभा खासदार डॉक्टर बोंडे आहे, अनिलजी बोंडे. इथे आधी ते आमदार होते, आमदार नंतर ते मग काही थोडंसं प्रकरणामुळे ते आता खासदार आहे ते. तर त्यांनी इथे विशेष त्यांचं लक्ष देऊन हे ट्रॅक आणला, इथे विशेष आपलं ट्रेन थांबा आणल्या आणि आमच्या पुढच्या पिढीसाठी किंवा पुढच्या याच्यासाठी हे खूप चांगलं केलं त्यांनी. ते आता कसं इथलं डायरेक्ट आज आमचं इथं नॉर्मल जे आहे मेमो ते थांबत आहे, पण आमची अशी मागणी आहे की बा इथं विशेष ज्या ट्रेन आहे त्या थोडी थांबायला पाहिजे आणि सुपरफास्ट सुद्धा थांबायला हवे, इतकी आमची मागणी आहे. आज खरोखर आनंदाचा दिवस आहे. रिद्धपूरला पहिल्यांदा गाडी थांबली आणि ही पुढे थांबत जाणार. आणि रिद्धपूरच्या रेल्वे स्टेशनवर बुकिंग काउंटर, गाडीला हिरवी झेंडी, या सगळ्या गोष्टीचं आणि पुढच्या टप्प्यासाठी मागणीपत्र
या सगळ्या गोष्टीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आदरणीय महंत कारंजेकर बाबा, त्याचप्रमाणे ज्यांनी आशीर्वचन दिलं असे महंत गोपीनाथ बाबा, आणि आज इथे उपस्थित असलेले आपले DRM ARM जी, आणि इथे उपस्थित असलेले गावच्या सरपंच, गावच्या प्रथम नागरिक, गावच्या सरपंच, काय नाव आहे, रक्षण आज मॅडम, DRM अश्विनीजी, रुपेशजी चांदेकर, इथे उपस्थित असलेले दत्तात्रयजी पाटील, निलेशजी शिरभाते, राहुलजी चौधरी, डॉक्टर मनोहर आंडे, प्रवीण भाऊ तायडे, अमित भाऊ कुबडे, अर्चनाताई मुरुमकर, श्रीधर भाऊ सोलव, प्रवीण राऊत, मुरलीधर माकोडे, देवकुमार बुरंगे, प्रमोद भाऊ हरडे, मनोज भाऊ कडू, रोशन भाऊ कळमकर, आणि सर्व उपस्थित असलेले भगिनी आणि बांधव, त्याचप्रमाणे महानुभाव पंथाचे सर्व उपासक उपासिका, संत महंत मंडळी. खरं म्हणजे आनंदाचा क्षण आहे, आणि हा आनंदाचा क्षण हा श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने, श्री गोविंद प्रभूंच्या कृपेने आला. कारण अनेक वर्षापासून आपण प्रतीक्षा केली. अनेक म्हणजे कारंजेकर महाराज, वाईनदेशकर महाराज यांनी तर खूप पाठपुरावा केला. आणि खरं जर पाहिलं तर RSSचे सरसंघचालक मोहनजी भागवत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे बळ दिलं, त्या बळामुळे आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. आणि पुढचे दिवस आपल्याला पाहायला मिळणार की 600 फुटाचं प्लॅटफॉर्म होणार, आणि या प्लॅटफॉर्मची सुद्धा उंची वाढणार. म्हणजे एवढ्या पायऱ्या चढायची गरज राहणार नाही. अतिशय सुरक्षित प्रवास रिद्धपूर कडून करता आला पाहिजे. आणि ती गाडी, कोणती गाडी, काची पुडा आपल्या इथं थांबली पाहिजे. ती महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण एकदम जोडल्या जाऊ दोन्ही मोठ्या शहरांना, दोन्ही मोठ्या राज्यांना. आणि एवढं महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे आपलं. कधी कधी आपल्या जवळ असलेल्या सोन्याला आपण ओळखू शकत नाही. म्हणजे पूर्ण देशामध्ये मी जेव्हा फिरतो तेव्हा पंजाबमध्ये असो, दिल्लीमध्ये लोक असो, ते भेटल्यानंतर म्हणतात की आप अमरावती के हो, वहां तो हमारी काशी है, वहां तो हम जाते हैं, वहां रुकते हैं. आणि ते अमरावतीचं एअरपोर्ट केव्हा होणार, डायरेक्ट आम्ही अमरावतीला दिल्लीवरून केव्हा जाऊ शकू आणि डायरेक्ट चांदूर बाजारला, रिद्धपूरला केव्हा येऊ शकू, याची वाट पाहत असतात. आता तर या मुकुटामध्ये एक चांगला आपण म्हणतो हिरा पण लावला गेला की रिद्धपूरमध्ये मागच्या काळामध्ये आपण 22 कोटी रुपयाचा रिद्धपूर विकास आराखडा केला. त्यामध्ये थीम पार्क बांधला गेला. रिद्धपूर मधले सगळे रस्ते काँक्रिटीकरणाचे झाले. आणि ते काँक्रिटीकरणाचे होत असताना ते थीम पार्क अतिशय चांगल्या तऱ्हेनं, आणि हे जेव्हा विकास आराखडा तयार केला जात होता तेव्हा मोहन महाराज असो, वाईनदेशकर महाराज असो, गोपीराज महाराज असो, आपल्या इथले कार्यकर्ते प्रमोद भाऊ हरणे असो, मनोज भाऊ कडू असो, यांचा इतका पाठपुरावा होता की तो विकास आराखडा मंजूर झाला आणि एक स्वच्छ रिद्धपूर जे स्वप्न होतं ते आपलं पूर्ण झालं. आणि महत्वाचा प्रश्न होता की मराठी विद्यापीठ द्यायचं कुठे. कोणी म्हणत होतं अंबेजोगाईला द्या, कोणी म्हणत होतं रिद्धपूरला द्या. अंबेजोगाईच्या टीमने मोठी ताकद लावली होती. पण पूर्ण क्रेडिट देवेंद्र फडणवीसांना द्यावं ॲसेट लागेल की विदर्भाचा मुख्यमंत्री त्यावेळेला होता आणि त्यांनी मला सांगितलं की काही झालं तरी रिद्धपूरलाच मराठी विद्यापीठ होईल. काय झालं की तेव्हाच झालं असतं, तेव्हा सगळं घोषणा झाली, सगळं झालं. पण पुढचं गव्हर्नमेंट आपलं येतेच. त्यांना कॉन्फिडन्स होतं की पूर्ण गव्हर्नमेंट येतेच, आणि आलंही होतं. पूर्ण गव्हर्नमेंट आलं होतं. कारण की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं होतं. पण ज्या काही घडामोडी घडल्या ते लोक काही रिद्धपूरला मानणारे लोक नव्हते. आणि मग पुन्हा कृपा झाली गोविंद प्रभू महाराजांची, श्री चक्रधर स्वामीची. गव्हर्नमेंट बदललं, आणि गव्हर्नमेंट बदलल्याबरोबर मराठी विद्यापीठ आपल्या पदरात पडलं.
मराठी विद्यापीठ आपल्या पदरात पडलं. आज तर ही परिस्थिती आहे की मराठी विद्यापीठ त्या थीम पार्कमध्ये आहे, तिथे सुरू होते. 28 विद्यार्थ्यांनी नाव नोंदवलंय. आता हे आपल्यापैकी जे पोरं असतील, ज्यांना MA करायचं असेल, पटकन आपलंच विद्यापीठ आहे, म्हणजे आपलं विद्यापीठ आहे म्हणजे परीक्षा द्यायला लागणार आहे, नाही तर म्हणाल की आपलंच आहे. तर मराठी विद्यापीठामध्ये आपल्या पोरांनी मराठीमध्ये MA करायला काहीच हरकत नाही, कारण जगातलं पहिलं मराठी विद्यापीठ आहे. आणि म्हणून हे मराठी विद्यापीठ सुरू होणार, इथे जागाही घेतल्या जाणार आणि तोपर्यंत थीम पार्कमध्ये ते मराठी विद्यापीठ राहील. फक्त आता एकच गोष्ट आहे की त्या मराठी विद्यापीठाला जाणारा अप्रोच रस्ता सुद्धा तो आपण टाकायला लावलाय आणि त्यामुळं त्या मराठी विद्यापीठात अतिशय चांगल्या तऱ्हेने होईल. मला आठवतं की रेल्वेवाल्यांनी एक अट टाकली होती की हा मातीचा प्लॅटफॉर्म करून द्या. आता सरपंच महोदय इथे आहेत, जो रहता है की गाव करी ते राव न करी, म्हणजे गावाने जर मनावर घेतलं तर सगळेजण त्या कामात येतात. आणि मी पाहिलं त्यावेळेला प्रत्यक्ष आलो होतो, प्रत्येकाचे हात लागले. या गावामधला हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, त्याला वाटत होतं की आपल्या गावामध्ये हे प्लॅटफॉर्म झाला पाहिजे. आणि त्या कामात प्रमोद भाऊ, तुम्हाला आठवत असेल, प्रमोद भाऊ हरणे, मनोज भाऊ कडू, नंतर कार्यकर्ते, नंतर आपले ते वाईन देशकर महाराज, सगळेजण पावडे घेऊन आणि सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे लोक त्याच्यासाठी भिडले. आणि म्हणून खरं अभिनंदन सगळ्या समाजाचं, रिद्धपूरमध्ये राहणाऱ्या समाजाचं अभिनंदन सुद्धा मी करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे का होऊ शकलं? कारण की 10 वर्षात प्रधानमंत्री मोदीजी होते. तुम्ही पाहिलं, प्रधानमंत्री मोदीजीच्या अगोदर कोणाला काही फिकीरच नव्हती. म्हणजे त्या विहिरीच्या जवळून रेल्वे जाणार का, विहीर खचणार का, मातंग विहीर, त्याची फिकीर नव्हती. त्या रिद्धपूरला रेल्वे स्टेशन व्हावं, मानभावाची काशी आहे, याची फिकीर नव्हती. देव, देश आणि संस्कृती मानणारं सरकार आलं मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणाचा विकास व्हायला लागेल, लहान लहान ठिकाण. आता मला तर म्हणजे सांगायला अतिशय आनंद वाटतो की महानुभाव पंथाचं 5 तीर्थ किती महाराज, किती 5 ठिकाणी 5 तीर्थ डेव्हलप करण्याकरता मला असं वाटतं 100 कोटीपेक्षा जास्त, 78 कोटी रुपयाचं विकास आराखडा, मंजुरी, वित्तीय मान्यता, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या. त्यामध्ये रिद्धपूरसाठी 25 कोटी सुद्धा ठेवले. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की जेव्हा हा विकास होत असतो, हा विकास कोणत्या एका पंथासाठी होत नाही. आता नजरपूर वरून रिद्धपूरला पाणी आणलं. रिद्धपूरला पाण्याची समस्या मोठी होती. रिद्धपूरला एवढी पाण्याची समस्या होती की 7 दिवसातून, 10 दिवसातून, 15 दिवसातून नळ येत होता. खरी गोष्ट आहे की खोटी गोष्ट आहे? सही बात आहे, खरी गोष्ट आहे. 15 दिवसातून, 1 महिन्यातून नळ येत होता सगळ्यांच्या घरी. आणि मोठा आरोग्याचा प्रश्न होता. आणि आपण देवेंद्र फडणवीसांना एवढंच म्हटलं की 10 कोटी रुपये मला पाहिजे की ग्रॅव्हिटीनं रिद्धपूरला पाणी आलं पाहिजे. ग्रॅव्हिटीनं रिद्धपूरला पाणी आलं. आज पाण्याची समस्या सुटली, म्हणजे पाण्याची समस्या सुटली. जो जीवनाचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो सुटला. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण ह्या विकासाकडे न पाहता कधी कधी आपण आपल्या मतांतरामध्ये राहतो. माझी विनंती आहे की भारत संपूर्णपणे बदलतोय, की संपूर्ण भारत देश स्वतःची छबी जगामध्ये एक अलग छबी निर्माण करतोय. म्हणजे आता माझा दुबईला एक मित्र आहे, डॉक्टर आहे. तो दुबईला जो मित्र आहे त्याच्याकडे जेव्हा मी गेलो, तिथं मुस्लिमही डॉक्टर आहेत, म्हणजे तेही माझे मित्र आहे. आणि त्या मुस्लिम डॉक्टरांनी सांगितलं की इथे काम करणारे बाकीचे जे लोक आहेत ते दुबईचे लोक, तो मुस्लिम असो किंवा हिंदू असो, तो जर पाकिस्तानचा आहे असं म्हटलं तर त्याला सन्मान देत नाही. पण तो मुस्लिम असो किंवा हिंदू असो, तो भारताचा आहे तर त्याला सन्मान देतात. कारण का पाकिस्तानचा आहे म्हटलं तर पाकिस्तानचा नागरिक
तिथे एक तर भिकारी किंवा चोर असं समजलं जातं. आणि त्याच्यामुळं आपली जी लेवल वाढवली आहे, म्हणजे आपली जी लेवल वाढवली आहे गेल्या 10 वर्षामध्ये, नुसतं दुबईमध्ये नाही, दुबईमध्ये पूर्ण UAE असो, कतार असो किंवा युरोपियन कंट्रीज असो किंवा अमेरिका असो, तर ते आपल्याला जपणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच मी सांगितलं की हे रेल्वे स्टेशन कसं स्वच्छ राहील, कसं चांगलं राहील, कसं आदर्श राहील. नाही तर मग रेल्वे स्टेशन रात्रीचं कोणी राहत नाही, इथं पत्ते खेळायला बसले, इथं दारूच्या बाटल्या उघडायला बसले, इथं गंजेटी आले, इथं महिलांची सुरक्षा निर्माण झाली, तर आपल्या रिद्धपूरला काळीमा लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सगळ्या जाती धर्माचे लोक, त्यांना मी अपील करतो, मी विनंती करतो की एवढं चांगलं नाव आपलं रिद्धपूरचं झालेलं आहे. म्हणजे सगळ्या महाराज लोकांचे परिश्रम, म्हणजे आम्ही तर काहीच करत नाही. रामदासजी तडस यांनी प्रयत्न केले, मंत्र्यांनी केले, पण मेन जे, कारण की या लोकांचा स्वार्थ नसतो, या लोकांना कुठं उभं राहायचं नसते, या लोकांना राजकारण करायचं नसते. आणि त्याच्यामुळे ते जे जातात त्यांच्या शब्दाला वजन असते, त्यांच्या शब्दाला वजन श्री चक्रधर स्वामीच्या रूपानं, श्री गोविंद प्रभूच्या रूपानं असते. आणि म्हणून त्या वजनाला कोणीही मानतात. आणि म्हणून आपल्याला जे जे मिळालेलं आहे त्याची आपण चांगली कदर करू, आपल्याला जे जे मिळालेलं आहे त्याचं चांगलं राखू. आणि कितीही दिवसानंतर हे रिद्धपूर स्टेशन जसंच्या तसं वाटलं पाहिजे. पुढच्या काळामध्ये, नजीकच्याच काळामध्ये, पुढच्या काळामध्ये हे कवर्ड स्टेशन राहील. पुढच्या काळामध्ये प्लॅटफॉर्मची उंची वाढलेली राहील. पुढच्या काळामध्ये हा 400 फुटाचा प्लॅटफॉर्म 600 फुटाचा होईल आणि काचीपुडा सुद्धा थांबेल, एवढा विश्वास निश्चितपणे मी व्यक्त करतो. आणि रिद्धपूर हे अतिशय शांततापूर्ण गाव असलं पाहिजे. रिद्धपूर हे लोकांसाठी आदर्श गाव असलं पाहिजे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे जे लिहून आणलेलं आहे आपले DRM साहेबांनी, रुपेश चांदेकर यांनी, याच्यात रिद्धपूर नाही आहे, याच्यात आहे रुद्दीपूर. म्हणजे ऑफिशियल नाव रुद्दीपूर आहे, म्हणजे ऑफिशियल नाव रुद्दीपूर आहे. आणि अतिशय संस्कृतातलं ते नाव आपल्याला इथे प्राप्त झालेलं आहे. आज रेल्वेच्या ARM, DRM त्याचप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय सुनियोजित आणि सुंदर कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल आभार मानतो. रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी ज्यांच्या कार्यकाळामध्ये ह्या सगळ्या विकासाच्या, देव, देश आणि संस्कृतीच्या रक्षणाच्या गोष्टी होतात आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आपणातर्फे मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. मंडळी, महंत वाईनदेशकर असतील, महंत दर्यापूरकर असतील यांनी आपल्याला अतिशय मोलाची अशी माहिती दिली. या संपूर्ण रेल्वे स्टेशनच्या संपूर्ण इतिहास त्यांनी सांगितला. गावकऱ्यांनी कशा पद्धतीनं स्वतः कुदळ फावडे घेऊन या रेल्वे स्टेशनच्या निर्मितीमध्ये आपला हातभार लावला ते सांगितलं. आणि इथून पुढे रिद्धपूर एक जागतिक स्थळाचं, जागतिक लेवलचं तीर्थक्षेत्र होणार आहे, ज्यासाठी खूप मोठा निधी शासनाकडून रिद्धपूरला मिळाला आहे. आणि निश्चितच ही संपूर्ण भारतासाठी, महाराष्ट्रांसाठी एक खूप आनंदाची बातमी आहे. ज्या ठिकाणी मराठी विद्यापीठ, पहिलं मराठी विद्यापीठ या ठिकाणी साकार होत आहे, ज्या ठिकाणी लीळाचरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ लिहिला गेला. आणि निश्चितच या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या इथून वाढेल, नवीन अजून स्टेशनचा विकास होईल, या ठिकाणी रेल्वेचे नवीन थांबे होतील, मोठ्या पल्ल्याच्या गाड्या इथे थांबतील, अशी यांची मागणी तीही भविष्यात निश्चितच मान्य केली जाईल. बघत रहा मंडल न्यूज. अतुल चव्हाण, अमरावती. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा.